नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज रोज आम्ही कॉमेडी करतो. आज आपल्या घरातलं दाखवा म्हणलं. हे बघा, आज आम्ही जेवायला काय बनवलं. ही आहे आपली घरची भेंडी, आपल्या रानातली. ही आहे आपली टमाट्याची डाळीची आमटी म्हणते त्याला, ती आहे. आणि ह्याच्याबरोबर खायला ही आहे आपली चपाती आणि भात पाणी. तर आम्ही आज सकाळी भेंडी, मला तर काय आज बरं नसल्यामुळे भेंडी मी काय काढली नाही, ह्यानी काढली ती. लई मोठी भेंडी ह्यानी काढली ती. भेंडी बघा, ही आपली भेंडी आहे आपल्या रानातली. एवढी निघाली, अजून आहे, अजून काढायची. ऊन लागायला लागलाय म्हणून थांबलो जरा. या जेवण करायला सगळेजण आमच्या संग. तर आपली भेंडी बघा एवढी तोडून झाली आपली. आपण सकाळी 6ला लागतो तोडायला. आता आज तर ह्याचे पप्पा तर त्यांनी रातपाळीला पण जाते ती उसाला दार धरायला. आणि आमची 2दा रातपाळीतच लिकीज झाली. 2दा त्यांनी लिकीज काढले खांदून. लिकीज झालं म्हणजे पाईपलाईन फुटली आणि परत त्याला दुरुस्त रात्रीच त्यांनी केले. आणि त्यांच्या मागं दुसरा माणूस कोण नव्हता, ते एकटेच खांदले आणि एकटेच ते जोडले. दुकान आमचे ते 2-3 वाजेपर्यंत चालू असते ती. मग दुकानात मिळतं ते सगळं लिकीचं सामान. आणि एवढे हाल त्यांची होते ना, शेतकऱ्याची इतकी हाल असते ना, म्हणजे आमचीच नाही, प्रत्येकाची हाल आहे. आणि आमच्या नदीला पाणीसुद्धा आता यंदा नाही. खड्ड्यातलं खांदून पाणी काढायला लागले ती. आणि पळत सगळ्यांना जावंच लागतं रात्री. आता हे उन्हाळा इतकं त्रासदायक आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी. पाणी असलं तर आम्ही सुखी राहू शकतो, पाणी नसलं तर आम्ही दुःखी. पाण्याशिवाय काय नाही आमचं. आता ही एवढी भेंडी काढली, ह्या भेंडीला भाव सुद्धा नाही. पण आमचे आहे ते पैसे निघतील का म्हणून आम्ही काढतो, पाठवतो बाजारात. भाव नाही भेंडीला. शेतकऱ्याने करायचं तर काय करायचं. आता बघा दादानं ताईनं आमचं काम सगळं झालेलं आहे. भेंडी काढली, थोडीफार राहिली, ती 4 वाजता ऊन कमी झाल्यानंतर आम्ही काढणार आहोत. आणि आता एवढी काढली, ही नाही म्हटलं तरी भेंडी 60-70 किलो भेंडी आहे. वरच आहे पण कमी नाही. कमीत कमी 70-80 किलो भेंडी अजून 2-3 लाईनीतलं काढली तर होईल. आणि ही पाठवायची 5-6 वाजता. आणि गाडीवाला एवढ्या बॅगेसाठी, ते 7-8 बॅगेसाठी येत नाही, त्याला परवडत नाही इथे यायला. आमचं गाव, आम्ही राहतो ती वस्ती इतकी आता आहे ना. आणि रस्ता पण इथला हे खराब आहे, कच्चा रस्ता रोड नाही, काय नाही, रस्ता कच्चा आहे. तर आम्ही आता वरचं रान हाय रिकामं केलं आहे, त्यात ट्रॅक्टर फिरवलं आहे. आता तिथं आम्हाला कारल्याची तयारी करायची आहे 10-12 तारखेपासून. त्यात शेणखत भरायचं आहे, टाकायचं आहे. आम्हाला शेतकऱ्यांना काम लय असतं. भाव येतं नाही येतं आम्हाला माहीत नाही. आणि आम्ही लावायला चालू करतो, ह्याला फवारणी करतो, ह्याला औषधं सोडतो. आणि परत भाव कमी पडला की आम्हाला आत्ता कळालं की शेतकरी फाशी का बरं घेत आहे. कारण की आम्ही एवढं खर्च करतो, पहिला आम्हाला खर्च करावं लागतं आहे, मग परत येत ना आम्हाला पैसे काढायला लागतात. आणि आम्हाला पैसे जर भेटले तर आम्ही सुखी, आणि आम्हाला जर पैसे नाही भेटले तर आम्ही दुःखी. आम्ही मजबूर असतो. पण आम्ही कधीच हार मानत नाही. आमच्या भैयाचे पप्पा तर लिकेज काढले, तिथे इतके मुंग्या होते त्यांच्या पायाला, हाताला मुंग्या चावले इथपर्यंत. आणि असे मोठे त्यांच्या फोड आले ती हाताला, पायाला. आणि ते रोज आता काम झालं न बसते ती, ते फोडातूनच पाणी निघतंय. एवढं ते रोज ते फोडून काढायला लागले ती. इतके हाल शेतकऱ्याची, इतकी बेकार हाल आहे शेतकऱ्याची. अशी हाल कोणाचीच नाही, फक्त शेतकऱ्याची आहे. नमस्कार.